नमस्कार. खेकडा की अजून काही भूताट की मैफिल सिरीजमध्ये आपण नवीन कहाणी बघणार आहोत. खेकडा ही आजही पहिली कथा आहे. एका भयानक रहस्यमय अशा खेकड्यावर आहे. पण तो नक्की खेकडाच होता की आणखी काही, हे या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. भूताट की मैफिल या नवीन सिरीज रूपात आपण आपल्या बालपणाच्या शेकोटीभोवतीच्या भयकथा ऐकणार आहोत. भूत हा एक शब्दाबद्दल कुतूहल कोणाला नसावा? लहानपणापासून प्रौढांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा भागच असतो. लोकांचं कशाला, आपल्याच घरात बघा ना, भूतांच्या गोष्टी, भयकथा ह्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी मानतात. आमच्याकडे देखील अशा हॉन्टेड किंवा रहस्यमय कथा मोठ्या आवडीने सांगितल्या जातात. गावाला गेल्यावर जणू एक प्रकारची मैफिलच जमते. मग ह्यामध्ये आम्ही सर्व भावंडे, गावातले मित्र मैत्रीण सर्व एकत्र जमतो आणि रात्रीच्या वेळी घराच्या मागच्या अंगणात मस्त शेकोटी पेटवून भूतांच्या गोष्टी सांगण्यात व ऐकण्यात दंग होतो. आमच्या सगळ्यांमध्ये मोठा पवन, त्यामुळे प्रत्येक वेळी पहिली गोष्ट सांगायचा मान आम्ही नेहमी त्यालाच द्यायचो. तो सुद्धा त्याच्यासोबत घडलेले किंवा त्याच्या एकिवात असलेले किस्से मोठ्या आवडीने आम्हाला सांगायचा. जास्त वेळ न दडवता पवन किस्सा सांगायला लागतो. तशी गोष्ट आहे साधारण 3 वर्षापूर्वीची. मी आणि माझा मित्र सागर, आम्ही दोघे रात्रीच्या एका हॉरर चित्रपटाच्या शोमधून घरी जात होतो. तरी साधारण 1-1:30च्या सुमार असेल. गाडी सागर चालवत होता आणि मी मागे डबल सीट बसलेलो. दोघांनाही चांगलाच उशीर झालेला, पण तरीही सागर गाडीची वेग मर्यादा पाळत होता. माझ्या घरापासून तर सिनेमाघर साधारण अर्ध्या तासाच्या रस्त्यावर आहे, पण ते मुख्य रस्त्यानेच. जर लवकर पोहोचायचं असेल तर एक बायपास रोडसुद्धा आहे. आज उशीर झाल्या कारणाने मी सागरला बायपास रोडने गाडी टाकायला सांगितली. आजवर ह्या बायपास रोडने खूप वेळा ये-जा केलेली, पण दिवसा असे रात्री कधीच ह्या रस्त्याने येणं जाणं झालं नाही. दिवसा गाड्यांच्या वर्दळीने गजबजलेला हा रस्ता रात्रीच्या काळोख्यात विळख्यात एवढा समसम व निर्मनुष्य भासेल असं वाटलंही नव्हतं. आम्ही त्याच गतीने गाडी चालू ठेवली. पुढे रानसईच्या फाट्यानंतर वरच्या लाईटच्या खांबामधल्या लाईट्स बंद होत्या. एवढ्या सामसम रस्त्यामध्ये आमच्या बाईकचा तेवढा मोजका प्रकाश पडलेला. आम्ही पहिल्या मूवीबद्दल गप्पा मारत जात होतो की तितक्यातच सागरने अचानक एकाएकी गाडीचा अर्जंट ब्रेक मारला. ब्रेक एवढा अर्जंट होता की मी हलकीच जाऊन सागरवर आदळलो आणि त्याने त्या हलक्या अर्जंट ब्रेक मारला. हे बघायला समोर नजर फिरवली आणि समोर बघताच मला सागरचे अर्जंट ब्रेक मारण्याचे कारण समजले. आमच्या गाडीच्या समोरून एक साधारण 2 ते 2.5 फूट लांबीचा खेकडा आमची वाट अडवून रस्त्याच्या मधोमध थांबलेला. त्याला बघून माझी तर बोलतीच बंद झाली. तो खेकडा त्याच्या मोठमोठ्या नांग्या हवेमध्ये उडून आमच्या दिशेने बघत होता. भीतीची कलह अंगावरून येऊन गेली. मला माहीत आहे की सागरची अवस्थासुद्धा माझ्यासारखीच झाली असावी. मी घाबरतच सागरला बोललो, अरे सागर, हा एवढा मोठा खेकडा पहिल्यांदाच बघितला रे. तू काम कर, गाडी रस्त्याच्या कडेकडेने आणि खूप फास्ट नाही तर त्याच्यापासून लांब नाही. पण सागरने माझ्या बोलण्याकडे काहीच प्रतिक्रिया दिली नाही, जसं की त्याला माझं बोलणं ऐकू गेलं नाही. मी सागरला हलवत पुन्हा मोठ्याने ओरडलो, अरे सागर, मी काहीतरी सांगत आहे तुला. यावर सागरने माझ्याकडे न बघताच गाडीचे हँडल डाव्या उजव्या बाजूला हलकीच फिरवून गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाश समोरच दृश्य दाखवलं. ज्या विशाल खेकड्याला आम्ही बघितलं तसेच एकसारखे दिसणारे, एकसारखे आकाराचे 10 ते 12 खेकडे आमच्या रस्ता अडवून आमच्यासमोर उभे होते. एवढ्या सामसूम जागेमध्ये एवढे जीवघेणे दृश्य. तेवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा अंगावर घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी मी एकच आशा करत होतो, हे सगळं खरं नसावं, एक स्वप्न असावं. मी लागलीच सागरला मोठ्याने म्हणालो, सागर, गाडी फिरव, युटर्न घे, आत्ताच्या आत्ता फास्ट, घाई कर, वेळ नाही आपल्याकडे. मला हे काहीतरी खूप भयानक वाटत आहे. पळव गाडी इकडून, पटकन. सागरने सुद्धा माझं ऐकून त्वरित गाडी फिरवली. हा शॉर्टकट घ्यायचा आपला निर्णय पूर्णपणे चुकलेला. सागरने यावेळी मात्र गाडी पूर्ण स्पीडने पळवली. मी सुद्धा जोपर्यंत मुख्य रस्ता येत नाही तोपर्यंत पाठीमागे वळून बघितलेच नाही. काही वेळानंतर जिकडून आम्ही हा शॉर्टकट टर्न घेतलेला तिकडे येऊन पोहोचलो, तेव्हा कुठे जीवात जीव आला. तिकडून आम्ही आमच्या रोजच्या रस्त्याने घरी पोहोचलो. या रस्त्याने जाताना आम्हाला कोणाचाच भात झाला नाही. आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. घरी आल्या आल्या आधी देवासमोर दिवा लावला आणि देवाचे आभार मानले.
त्या प्रसंगानंतर मी दिवसासुद्धा त्या रस्त्याने कधी गेलो नाही. आम्ही त्या रात्री वाचलो, हेच आमचं नशीब. पवनची गोष्ट संपताच आम्ही सगळे हक्काबक्का झालो. सगळेजण पुरते घाबरून गेलेले. थोड्या वेळासाठी पूर्ण शांतता झाली. तितक्यात त्या शांततेचा भंग करत मी म्हणालो, अरे हे तर काही नाही, खरा भयानक किस्सा तर एकदा माझ्यासोबत घडलेला. बुधबुध थटकी मैफिल सिरीजमधले दुसरी कहाणी. हाकामारी ही आपल्या मैफिल सिरीजमधली दुसरी कथा आहे. यात ऋषिकेशसोबत घडलेला एक अविस्मरणीय अनुभव तो सांगत आहे. त्याला हाकामारी कशी दिसली, त्या गावात या मानवी घटकांची शृंखला कशी सुरू झाली हे सांगितलं आहे आणि आम्ही कसेबसे त्या रहस्यमय खेकड्यापासून वाचलो. तितक्यात त्या शांततेचा भंग करत मी म्हणालो, अरे हे तर काहीच नाही, खरा भयानक किस्सा तर एकदम माझ्यासोबत घडलेला. माझं हे वाक्य पूर्ण करायची खोटी की सगळ्यांची नजर माझ्यावर खिळली. एक एक करून मी सगळ्यांकडे बघितले. त्यांनी काही बोलायच्या अगोदरच त्यांच्या बोलक्या डोळ्यावरून त्यांना काही बोलायचे आहे हे मी हेरलं. ही माझ्या मित्राच्या गावाची गोष्ट आहे. मी जसं बोलायला सुरुवात केली तसे सर्वजण माझ्या गोष्टी सांगण्याकडे लक्षपूर्वक ऐकू लागले. गोष्ट अलीकडचीच आहे. माझ्या लहानपणीचा मित्र ऋतिक. आम्ही सगळे त्याच्या नृत्य म्हणत. तो तर दरवर्षीप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला जात असे. जवळचा मित्र असल्याकारणाने त्याच्या तोंडून अगणित वेळा त्याच्या गावाचे म्हणजेच कोकणाचे कान तृप्त करणारे व मनाला सुखवणारे वर्णन ऐकले होते. माझ्याजवळच आहे. त्यांना सांगायला नको मला कोकण किती आवडतो ते. योगायोग म्हणजे नुकतीच 10वीची परीक्षा घेऊन थेपली होती. नेहमीचप्रमाणे आम्ही संध्याकाळी त्याच्या घरच्या गच्चीवर अभ्यास करत बसलेलो आणि त्याने पुन्हा एखाद्या गावाचा विषय काढला. त्याचा हा विषय काढायची खोटी आणि मी लागलीच माझ्या मनातली इच्छा बोलून दाखवली. काय रे, दरवेळी मला गावातल्या गोष्टी सांगतो. निळाशार समुद्र, आंब्या फणसाची घनदाट झाडं, चहूबाजूला रस्त्यावर जांभळांचा सडा. तुला माहीत आहे मला निसर्गावर जेवढं प्रेम आहे तेवढं क्वचित कोणत्या गोष्टीवर असेल. नेहमी तू माझ्या या निसर्गसंपन्न गावाबद्दल सांगत असतो. बघ आता, गावाचे वर्णन करताना मी सुद्धा मनाने नकळत गावात फिरून आलो. मग विचार केला एकदा की सुद्धा येऊन बघतोच गावाला तुझ्या. नेकी कधीतरी गावाला. अरे मग चल ना कधीही. तुला कुठे नकार दिला? जसं तो माझं गाव तसं तुझंही. आता आपण परीक्षा संपल्यावर जाणारच आहोत. तेव्हा ये. मग मी ठीक आहे म्हणून घरी परतलो. ऋतिक पार मित्र असल्याने त्याने माझ्या घरी येणं जाणं असायचं. त्यामुळे त्याच्यासोबत गावी जाण्यासाठी घरच्यांची परवानगी मिळवायला मला जास्त कष्ट लागले नाही. चला, लहानपणीपासूनची इच्छा पूर्ण होणार. मी खुश होतो. पण माझा हा आनंद माझ्यासाठी आयुष्यभरासाठीचा दुःखच बनवून राहिलं हे त्यावेळी माहीत असतं तर पुढच्या खूप साऱ्या घटना टाळल्या असत्या. पण ते म्हणतात ना, या पृथ्वीतलावर असा कोणताच मानव पशुपक्षी नाही ज्याला नियतीच्या नियमांपुढे जाता येईल. परीक्षा संपली. सगळे पेपर खूप चांगले गेले. शेवटच्या पेपरच्या दिवशी ऋतिक आणि मी सोबतच घरी गेलो. आता पूर्णपणे मोकळा होतो, मनाने शरीराने. आता फक्त एकच ओढ होती, कोकण. परीक्षा संपल्याच्या पुढच्याच आठवड्यात ऋतिकच्या घरच्यांनी गावाला जायचा बेत केला. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग या म्हणीप्रमाणे मी 2 दिवस आधीच गावाला जायची तयारी केली. पॅकिंग वगैरे करून बसलेलो आणि तो दिवस आलाच. गाडी सकाळी 6ची होती. घरातली प्रायव्हेट कार असल्याकारणाने ट्रेन किंवा बस रहदारी सहन करायला लागणार नव्हती. ठरल्याप्रमाणे सकाळी बरोबर 6ला गाडीने मुंबई सोडली. मजल दरमजल करत संध्याकाळी 5च्या दरम्यान आम्ही गावाला येऊन पोहोचलो. गावात प्रवेश केल्या मला ऋतिकने सांगितलेल्या त्याच्या गावाच्या वर्णनाच्या शब्दाची आठवण आल्या वाचून राहिली नाही. हे गर्द हिरवळ वनराई, नारळ, आंबा, फणस, त्यांची झाड, त्या झाडावर पक्ष्यांच्या मधुर किलबिल, रस्त्यावर जांभूळ, करवंद, त्यांचा सडा, लांब कुठेतरी पेटवलेल्या गावातल्या चुलीचा वास. गावाला निसर्गाचा वरदहस्तच लाभलाय जणू. तब्बल 11 तासाच्या प्रवासाने थकलेला आम्ही घरी पोचल्या आधी जेवायला इच्छेत ताव मारला. ऋतिकच्या काकांचं घर होतं. ते घरात काका काकी आणि त्यांची मोठी बहीण आरती. आम्ही तिला आरू म्हणत. असं हे त्यांचं छोटं पण सुखी कुटुंब. गावाला येताना फिरण्याबाबत खूप विचार केला, पण जेवल्यानंतर प्रवासाचा शीण काही गेल्या कमी होईना. मी ऋतिकला सांगितलं, आज खूप दमलो आहोत यार, उद्या सकाळी जाऊ हुंदडायला. त्याने देखील ते मान्य केलं. मात्र त्यानंतर रात्रीचं जेवण कधी केलं आणि अंथरुणात पडल्या कधी झोपी गेले हे सकाळी उठल्यानंतर सांगताच आले नाही. असो, रात गई बात गई. सकाळ झाली. माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली. सकाळच्या नाश्त्याची पण वाट न आम्ही रस्त्यातच आंबे, करवंद, चिंच, जांभूळ इत्यादी फळे एवढी खाल्ली की बस.
पूर्ण गाव हिंदाडलो. लोकांच्या ओरडण्यावरून कानाडोळा करून त्यांच्या झाडावरचे आंबे पाडले. चिंचेच्या झाडावर चढून चिंच काढली. काही लोक फक्त घरातूनच आमच्यावर ओरडत, तर काही जण काही काठी घेऊन मारायला धावत. पण तसंच चालायचं. लहानपणी अशी मजा नाही केली तर काय केलं. सरते शेवटी दमून आम्ही गावाला लागूनच असलेल्या समुद्रकिनारी विश्रांतीसाठी आलो. ऋतिक तर बीचवरचा आडवा झाला. इकडचे तिकडचे गप्पा गोष्टी झाल्या आणि माझ्या मनातली शंका मी त्याच्याजवळ बोलून दाखवलीच. एक विचारायचं ऋत्या, जर रागवणार नसेल तरच. काय बोललास? रागवणार? आणि मी? तू कधीपासून हे विचार करायला लागलास रे? विचार बिंदासपणे. म्हणजे तसं मला गावाबद्दल आवड आहे आणि ह्यात तुमच्या किंवा कोणाच्या गावाला कमी लेखण्याचा प्रश्न येत नाही. पण माझ्या मित्रांकडून वगैरे म्हणा किंवा माझ्या ओळखीच्या माणसांकडून मी कोकण किंवा कोकणाच्या गावाबद्दल एक वेगळ्याच विषयाची चर्चा करताना बघितलं आहे. कोकण म्हणजे भूतभूताचे खूप सारे प्रकार असं काही खूप ऐकले. यात किती तथ्य आहे हे देव जाणो. पण काय? पण आपल्या गावात तसं काही? माझी नजर ऋतिकवर गेली. ऋतिकचा स्वभाव मुळी मस्करीचा. माझ्या या दूधखोड्या प्रश्नात तो खळखळून हसेल असं माझा ग्रह झाला. पण झाले उलटेच. हसण्याची सोडाच, पण सकाळपासून हिंदुळून दमून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती. पण माझ्या या प्रश्नाने ती सुद्धा गेली आणि त्याची जागा आता गंभीरपणाच्या स्वभावाने घेतली. मी एक मोठा सुस्कारा सोडून तो पुढे सांगू लागला. हो आहे. म्हणजे बाकीच्या गावाप्रमाणे पूर्वी असं काही नव्हतं. ही गोष्ट अलीकडची आहे. तशी ही घटना 5 वर्षापूर्वीची आहे. आपल्या गावाच्या वेशीवर एक जुना वाडा आहे. या वाड्यात एक जोडपं राहायला आलेलं. आपल्या गावातले खूप सारे कुटुंब मुंबई किंवा शहरा ठिकाणी स्थायी झालेले आहेत, नोकरीनिमित्त म्हणा किंवा अन्य कारणासाठी. पण ते असे सुट्टीच्या दिवशी गावात येत, थोडे दिवस राहत आणि परत आपापल्या घरी जात. पण हे जोडपं त्यामधलं नव्हतं. आपल्याच काय, आजूबाजूच्या गावातले देखील वाटत नव्हते. कुठून आले, कसे आले, याचं घर कसं चालायचं कोणालाही काही माहीत नव्हतं. कदाचित कोणाला माहीत करूनही द्यायचं नव्हतं. दिवसामागून दिवस गेले आणि लोकांना तिकडून रात्रीचे विचित्र अनुभव यायला लागले. जे गावकरी कामानिमित्त बाहेर जाऊन रात्री गावी जायला लागले, त्यांना त्या घरातून विचित्र आवाज ऐकू लागले. कधी त्या वाड्यात रात्रीचा प्रकाश दिसायचा, तर कधी सौम्य आवाज किंचाळ्या ऐकू यायच्या. कटकन मागून घटका गेला. हळूहळू लोकांना समजायला वेळ लागले नाही की हे जोडपे जादूटोणा, ब्लॅक मॅजिक कसल्या गोष्टींचा आहारी गेले होते. आपल्या गावात असल्या गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या. गावावर जणू एक प्रकारचे संकटच. पण हे कधी ना कधी थांबायला हवं. आंब्याने भरलेल्या पोतलीतला एका आंबा खराब निघाला तर तो त्याच्या आसपासच्या आंब्यांना सुद्धा खराब करतो. त्याकडे दुर्लक्ष केलं तर परिणाम पूर्ण आंब्याची पोतळीच खराब आंब्याने भरून जाते. त्याचा घर भलेही गावाच्या बाहेर होतं, पण त्याच्या वाईट कृत्याची ते जे काही करत होते त्यांची जळ गावापर्यंत पोहोचत होते. पहिले तर लोकांनी याकडे दुर्लक्ष केले, पण हा प्रकार प्रमाणाच्या बाहेर जाऊ लागला. पाणी डोक्यावरून वाहू लागले. गावामध्ये अमानवी अनुभवांची शृंखला सुरू झाली. गावात रात्री येणारे किंवा रात्री गावातून बाहेर जाणाऱ्या लोकांना गावाच्या वेशीवर कोणीतरी पहारा ठेवतो आहे असे दिसले. काही लोक तर म्हणाले की असं एक खवीस आहे. सुरुवातीला ते जे कोणी होते ते गावाच्या वेशीवर अगर गावाच्या बाहेर दिसायचे, पण कालांतराने त्यांचा गावात प्रवेश झाला. कसा झाला कोणास माहीत नाही. आता लोकांना रात्री अपरात्रीभर गावातही तो दिसू लागला. ज्या लोकांनी त्यांना बघितलं आहे त्यांच्याकडूनच ऐकलं की तो चांगला 12-12.5 फूट उंचीचा, म्हणजेच आपण एकमेकांना उभे राहून एवढी उंची होईल याहीपेक्षा जास्त. लोक पुरती घाबरली. रात्रीच्या पहरी घराबाहेर पडेनाशी झाली. तो गावात कुठेही दिसायला लागला. कधी ह्या गल्लीत, कधी त्या माळरानावर. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा रात्री सगळे झोपल्यानंतर लोकांच्या दरवाज्यावर ठकठक व्हायला लागले. रात्री अपरात्री केव्हाही येऊन तो दार वाजवायचा. जे लोक दरवाजा उघडायचे त्यांचा दुसऱ्या दिवशी काही थांग पत्ता नसायचा. आणि हे प्रकार जवळजवळ रोज व्हायला लागले. आता मात्र गाववाल्यांचे पाचावर धारण बसले. आधीपर्यंत तरी कोणाला काही करत नव्हता, पण आता तो लोकांच्या घरात शिरून पाहत होता आणि हीच गोष्ट सहन करण्यापलीकडे होती. गेली वर्षानुवर्ष गावात एकदाही अशा घटना घडल्या नव्हत्या. गावाबाहेर बंगला, ते जोडपे आले काय आणि गावावर ते संकट कोसळले काय. परिणाम व्हायला तो झालाच. गावकरी खूप चिडले. ते जे काही करायचे ते त्यांच्यापुरते मर्यादित होते, तोपर्यंत ठीक होते. पण आता त्यांनीच हे संकट गावावर आणले होते. लोकांची खात्री पटली. आता त्यांना इथून काहीच साध्य होणार नव्हतं. आपले गावकरी चांगले म्हणून त्यांनी सर्वांना आधी त्यांना नीट समजावून सांगितले.
त्या समजावण्याचा त्यांच्यावर किती परिणाम झाला देवालाच ठाऊक. त्यांनी आमच्या बोलण्याकडे जणू दुर्लक्षच केलं आणि त्याचं काही त्यांनी चालून ठेवले. परिणामी आम्हाला त्यांचं हे वागणं पोलिसांना सांगून वाचणं गत्यंतर नव्हतं. गावात पंचसभा झाली. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्यांच्यावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आणि त्यांची कंप्लेंट पोलिसात करायची. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातल्या प्रौढ व्यक्तीने पोलीस चौकीत जायची तयारी करून जायला निघाले. ते जसे गावाबाहेर पडले तसं त्यांच्या दृष्टीस तो त्यांचा वाडा पडला. वाडा लांबूनच पाहून इतका बोकास वाटत होता. थोडं जवळ जाताच त्यांना त्यामागचं कारणही समजलं. वाडा पूर्णपणे काळपट झालेला. काळपट कसला? वाडा पूर्णपणे जळून गेलेला. वाड्याच्या आजूबाजूचं सगळं गवत खाक झालेलं. पण हे झालं कसं? अगदी 2च दिवसापूर्वी जेव्हा हे ह्या वाड्यात त्या दाम्पत्यांना समजायला गावकरी आलेले तेव्हा तर असं काही नव्हतं. एका रात्रीत तो वाडा निस्तनाबूत झालेला. नक्कीच काहीतरी भलतंच होऊन गेलेलं आहे. त्यांनी पोलिसात जाण्याचा विचार साध्यापुरतं बाजूला सारून ते पुन्हा गावात आले. खूप चर्चा झाली. काही लोकांना म्हणायला लागले त्यांची विद्या त्यांच्यावरच उलटली. काही लोक म्हणत होते त्यांनी जे खवीस तयार केले त्यानेच ते केलं असेल. जैसे कर्म तैसे फळ. सत्य काहीही असो, त्यांचा गावाला असणारा धोका सध्या तरी टळलेला. गावकरी फार खुश झाले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. इकडे आड तिकडे वीर अशी गत झाली. त्या दिवसानंतर ते खवीस का कोण ते परत कधीच कोणाला दिसले नाही. मात्र थोड्याच दिवसानंतर वेगळं संकट गावावर घुमू लागलेलं. या शृंखलेची सुरुवात झाली माझ्या बाबांपासून. ते शेतावरून कधी कधी रात्री उशिरा येत. खविसाच्या प्रकरणापासून त्यांनी कधी कधी उशीर केला नव्हता. मात्र ते घर जळून त्या प्रकरणाचा शेवट झाला. नंतर बाबा पुन्हा एकदा आधीसारखा उशिरा येऊ लागले. त्या दिवशी सहज रात्रीचे 1 सुमारास ते घरी होते. तितक्यातच त्यांना पाठवून म्हणजे शेतातून माझ्या आवाजाची किंवा माझी हाक आली. प्रत्यक्षात मी तिथे नव्हतोच. मी घरी झोपलेलो. पण सेम माझ्या आवाजात कोणतरी बाबांना हाक मारलेली. ते थोडे गडबडले. त्यांना भात झाला असे समजून ते परत घरी यायला निघाले. पण पुन्हा तेच. यावेळी माझ्या आईच्या आवाजात हाक आली. आता मात्र त्यांना वाटले इकडे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. इकडून लवकरात लवकर घरी जायला लागेल. देव ह्यावेळी बाबांच्या सोबत होता. घरी येईपर्यंत त्यांनी पाठी वळून एकदा पण पाहिले नाही. ते सुखरूप घरी आले आणि पुढच्या दिवशी आम्हाला घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर बाबा कधीच रात्रीचे शेतावर नाही गेले. बाबांनी ही गोष्ट गावात कोणाला सांगितली नव्हती. साहजिकच त्या दिवसानंतर अनेकांना असे ठराविक अनुभव यायला लागले. लोकांना त्यांच्या ओळखीच्या माणसांच्या हाका येऊ लागल्या. घराच्या बाहेर सगळीकडे लोक म्हणायला लागले हे तेच वाडामधला बाईचं भूत असणार हाका मारे. जे लोक त्या हकेला साथ द्यायचे ते एकाएकी गावातून नाहीसे होत गेले. त्या बाईच्या रूपात तिची आत्मा ह्या गावावर गिरट्या घालू लागली. काही लोक स्थलांतर झाले. आपल्याच गावाच्या डोक्यावर एखादा काळ ढग यावा तसं ते संकट फक्त आपल्याच गावावर घोंघवत होते. त्यानंतर काय झालं हे कळायच्या आधी आम्ही देखील गाव सोडलं. ही सगळी हकीकत ऐकताना माझ्या शरीराचे केस ताट झालेले. लहानपणी ऐकिवात असलेले किस्से किंवा गाव आपण आता प्रत्यक्षात ऐकत होतो. म्हणजे गावात अजून देखील हाकामारीचे संकट टळले नव्हते. माझे या गावाबद्दलचे आकर्षण आणि इकडे राहण्याचे विचार त्या क्षणी बदलून गेले. घरी येता येता कोणीही एकमेकांशी बोललो नाही. रात्री 8 वाजता सगळं गाव झोपेच्या अधीन झालं. सगळ्यांच्या घरासमोर दिवे माळवले होते. आमच्या घरीसुद्धा झोपेची तयारी व्हायला लागली. शहरी भागात राहणारा मी इतक्या लवकर झोप येणे तर माझ्यासाठी असंभव गोष्ट होती. वेळ जाण्यासाठी मी पुस्तक काढलं आणि माझ्या रूममध्ये जाऊन वाचू लागलो. आज शेअरलॉकच्या गुन्हेगारांना सगळ्यांसमोर आणणार होते. खूप उत्सुकता होती. तासभर झाला असेल की मलाही डुलके येऊ लागला. मी पुस्तक तसेच बाजूला ठेवले आणि जसा पडलेलो तसाच झोपेच्या आहारी गेलो. किती काळ झाला असेल माहीत नाही, पण मध्येच मला ऋतिकचा आवाज आला. हा पण शहरी झालेला शेवटी. ह्याला पण इतक्या लवकर झोप येणार नव्हती. उठून लाईट लावली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. पुन्हा एकदा ऋतिकचा आवाज. आवाजाचा मागोसा घेतला. खिडकीच्या बाहेरून येत होता. हा इतक्या रात्री बाहेर काय करतोय? खिडकी उघडली. सगळीकडे अंधार होता. रातकिडे आवाज करत होते. तितक्यात बाहेरच्या चंद्रप्रकाशात एक अंधुकशी आकृती दिसली. बहुतेक ऋतिक लघुशंकेसाठी गेला असा. मी मागून हाक मारली तसं त्यानेही मला बाहेर बोलवलं. पण त्याने मला जी हाक मारली ती नेहमीसारखी नक्कीच नव्हती. मला काहीतरी गडबड वाटत होती. पण दुसऱ्या बाजूला मला बाहेर जायचे होते. माझं डोकं विचार करेनासं झालं. डोकं पकडून माझे पाय
वळले थेट दरवाजाकडे. पण माझं भाग्य बलवंतर की अजून काही, पण दरवाजाची कडी काढायच्या आधीच माझ्या खांद्यावर हात पडला. मागे वळून पाहिलं तर स्वतः ऋतिक होतं. अरे तू तू इथे? मग तिकडे बाहेर कोण? शांत राहा. त्याने मला शांत राहायची खूण केली. माझं डोकं अजून भणभणत होतं. ऋतिकने लाईट लावून सगळ्यांना उठवलं. मी घडलेला सर्व प्रकार त्यांना कळवला. सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. त्या रात्री पुरते आम्ही सगळे हॉलमध्येच झोपलो. झालेल्या प्रकरणामुळे झोप कधीच मरून गेलेली. मी तसाच पडून राहिलो. रात्री केव्हा तरी झोप आली. सकाळी उठलो तेव्हा कुठे डोकं ठीक झालेलं. सकाळी पुन्हा एकदा तो भयानक प्रसंग आठवायचा प्रयत्न केला. केवळ ऋतिकमुळे मी त्या दिवशी वाचलो. त्याने माझी मस्करी करायची एक संधी सोडली नाही. हाका मारी सगळ्यांना हाका मारते. तू तिच्यापेक्षाही ग्रेट. हाका मारायला तूच हाक मारलीस. वाह. पण मला माहिती ही मस्करीची गोष्ट माझ्यासाठी तरी नव्हती. आजही तो प्रसंग आठवला की जीवाचा थरकाप उठतो. माझी गोष्ट संपली. तसं बाकीच्यांचे चेहरे गंभीर पण हास्यास्पद झालेले. तितक्यात मीरा म्हणाली, कदाचित ही गोष्ट संपायची वाट बघत होती. अरे ऋषी, तू तर हाका मारायला हाक मारलीस. माझ्या बाबांनी तर भूताशीच कुस्ती खेळलेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून अशा नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहेत. नवनवीन कथा मी घेऊन येणार आहेत. ह्या कथा तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माझ्या चॅनलला नेहमी प्रतिसाद द्या. धन्यवाद.